काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवारांवर हल्ला. हिंदुत्ववादी कार्यकर्ते दामगुडेंवर गुन्हा. मारहाणीचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. काँग्रेसकडून कठोर कारवाईची मागणी. महाराष्ट्रातलं राजकारण कोणत्या थराला गेलंय ही सांगणारी ही घटना. काही दिवसांपूर्वी झालेल्या चर्चेदरम्यान राजकीय वादाच्या रागातून चक्क काँग्रेस प्रवक्त्याला हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला. काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना उजव्या विचारधारेचे कार्यकर्ते तुषार दामगुडे आणि काही भाजप कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केल्याचं समोर आलं. तुषार दामगुडे यांनी बंदुकीचा धाक दाखवत हनुमंत पवारांना मारहाण केली. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या प्रकरणी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. भाजपाला तू एवढं का तोंडाची वाफ दवडतो, भाजपाच्या विरोधात का बोलतो आणि उजव्या बाजूला बघ माझ्या कमरेला काय आहे असं म्हणून दाखवलं. मी उजव्या बाजूला बघितलं तर त्याच्या कमरेला पिस्तूल होतं. शर्टाची बाही वर करून तुम्हाला पिस्तूल दाखवत होता. ते पिस्तूल पाहिल्या मी असल्या खेळण्याला आम्ही भीक घालत नाही, आम्ही घाबरत नाही असं म्हणल्यानंतर त्यानं माझ्या उजव्या गालावर चापटा वगैरे मारायला सुरुवात केली. मी बेसावत होतो, फोन माहीत होऊन अर्धा मिनिट झाला होता. मला वाटलं नाही असा हल्ला वगैरे होईल, पण ते 3-4 जण तयारीने आलेले होते, गुंड लोक होती ती. पुन्हा पुण्यात जीवन थिंडायचं असेल तर तो बोलायचं नाही भाजपाच्या विरोधात असं म्हणून मला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तुषार दामगुडे हे डिबेट शोमध्ये नेहमी महाविकास आघाडी, काँग्रेस विरोधाची आणि भाजप समर्थनाची भूमिका मांडताना दिसतात, तर हनुमंत पवार हे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. अशाच एका चर्चेदरम्यान दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला, पण दामगुडेंनी मात्र 2 दिवसांनी हा वैचारिक वाद थेट हातघाईवर आणल्याचं समोर आलं. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी या घटनेचा निषेध करत कठोर कारवाईची मागणी केली. देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादानं या मर्द मावळ्यांच्या महाराष्ट्रात गुंड मवाल्यांचं राज्य भूभाऊ पाहतंय. या महाराष्ट्र नाचवणाऱ्या औलादींना अभय देण्याचं काम गृहमंत्री फडणवीसांनी करू नये. हा महाराष्ट्र तुम्हाला कधीही माफ करणार नाही. या गुंड प्रवृत्तीच्या तुषार दामगुडेला लगेच अटक करून तुरुंगात टाकण्यात यावं, त्याची खरी जागा तीच आहे असं म्हणत हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली आहे. ज्या पद्धतीनं बंदूक दाखवून धमक्या दिल्या जातात, मारहाण केली जाते, ही दुसऱ्या एखाद्या राज्यात एखाद्या पक्षात भाजपा व्यतिरिक्त पक्षाकडून घडलं असतं तर काय झालं असतं. पण महाराष्ट्रामध्ये हे खुलेआम चालू आहे. कुणीतरी गळ्यामध्ये काहीतरी उपरणी घालतात आणि हिंदुत्वाच्या नावानं हे चालू आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी या मारहाणीचा व्हिडिओ ट्विट करत अटकेची मागणी केली खरी. स्वारगेट पोलिसांनी मात्र या दंगलीचा गुन्हा नोंदवत तुषार दामगुडेचं पिस्तूल जप्त करत परवाना ताब्यात घेतला. पण दामगुडेंना मात्र नोटीस देऊन सोडून देण्यात आलं. यावर तीव्र आक्षेप नोंदवत काँग्रेसनं मंगळवारी पुन्हा पोलीस आयुक्तांना निवेदन दिलं. दरम्यान तुषार दामगुडेंनी मात्र हनुमंत पवार यांनी शिवीगाळ केल्याचं सांगत त्यांच्या कृत्याचं समर्थन केलंय. त्यामुळे मारहाणीनंतर पुन्हा दामगुडे आणि हनुमंत पवारांमध्ये आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. मी जे काही केलं ते मला त्याच्याबद्दल अभिमान आहे, कुठल्याही प्रकारचा पश्चाताप नाही. ज्यांनी या देशामध्ये जाती हत्याकांड केली, धार्मिक हत्याकांड केली, ते पुन्हा एकदा त्याच प्रकारचं नॅरेटिव्ह करून त्यांनी कालच्या डिबेटमध्ये देखील एक ब्राह्मण समाजाविरुद्ध त्यांनी जो काही प्लॅन रचलेला आहे आणि जे काही अर्बन नक्षली त्याच्यामध्ये हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या विचारसरणीतनं आलेला आहे हा हनुमंत पवार. तो त्या प्रकारचं जे करतो त्याला योग्य तो धडा आम्ही शिकू, तो सगळ्या मार्गाने शिकू. माझ्या प्रदेशाध्यक्षाला शिवीगाळ होत असताना आम्ही ऐकून घ्यायच्या. मग तुम्ही तेवढ्याच शिव्या द्याव्या जेवढ्या तुम्ही सहन करू शकताय. तुम्ही दुसऱ्याला 4 शिव्या दिल्या, 1 शिवी तुम्हाला लागणार आहे. तुम्ही ट्रेन सेट करताय ना. ही नवी काँग्रेस आहे, नाही ऐकून घेणार. तुम्ही दगड मारायला येणार आणि आम्ही डुकी फोडून घ्यायची. तुम्ही झुंडीनं पिस्तूल घेऊन येणार, आम्ही ऐकायचं. तुम्ही आमच्या प्रदेशाध्यक्षांची आई बहीण काढणार, आम्ही ऐकायचं. नाही होणार. मी जर चर्चेच्या सुरुवातीला शिव्या दिलेल्या असतील, सिद्ध करा राजकारण करू. खरं तर राजकारण म्हटलं की वैचारिक वाद आलाच, पण वैचारिक विरोधात विचारातून प्रत्युत्तर देण्याऐवजी दामगुडे थेट हातघाईवर आल्याचं दिसतंय. सीसीटीव्ही फुटेजमधून कशा प्रकारे हनुमंत पवारांना घेरून मारलं गेलं हे स्पष्ट आहे. त्यामुळे आता राजकीय आणि वैचारिक विरोधातून झालेल्या या हल्ल्यात पोलिसांची भूमिका काय राहते. खरंच या प्रकरणात पिस्तुलाचा धाक दाखवत मारहाण झाली असेल तर दामगुडेंवर
कारवाई काय होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.